स्वामी सेवा करताना या चुका टाळा. स्वामींची सेवा करताना फळ कसे मिळते? स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, जय जय श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेक भक्त प्रामाणिकपणे स्वामींची सेवा करतात, पण तरीही म्हणतात, मी इतकी सेवा करतो तरीही मला फळ का मिळत नाही? मैत्रिणींनो, सेवा करणं महत्त्वाचं आहेच, पण सेवा कशी करतात, कोणत्या भावनेने करतात आणि सेवा करताना कोणत्या चुका टाळाव्यात हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वामी सेवा करताना होणाऱ्या मोठ्या चुका, त्या चुका केल्यावर सेवेचं फळ का मिळत नाही? स्वामींची सेवा केल्यावर फळ नक्की कसे मिळते? स्वामींना कोणती सेवा प्रिय आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा नियम सांगणार आहे जो पाळला तर स्वामींची सेवा निष्फळ जातच नाही. स्वामी सेवा म्हणजे नेमकं काय? स्वामी सेवा म्हणजे फक्त दिवा लावणं, अगरबत्ती लावणं, माळ जपणं इतकंच नाही. स्वामी सेवा म्हणजे समर्पण, विश्वास, निस्वार्थ भाव. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तू मला काय दिलंस हे महत्त्वाचं नाही, पण तू ते कोणत्या भावनेनं दिलंस हे मला दिसतं. जेव्हा सेवा फक्त मागणीसाठी केली जाते, तेव्हा ती सेवा राहतच नाही, ती व्यवहार बनते. स्वामी सेवा करताना होणाऱ्या 10 चुका, मोठ्या चुका. पहिली चूक, फक्त मागणीसाठी सेवा करणे. स्वामी, स्वामी हे दे, ते दे, माझं हे काम कर. सेवा जर अट घालून केली तर ती सेवा नाही, सौदा आहे. दुसरी चूक, संशयाने सेवा करणे. खरंच काही होईल का? इतरांचं झालं, माझं का नाही झालं? स्वामींवर अर्धा विश्वास ठेवला तर कृपा ही अर्धीच मिळते बरं का. तिसरी चूक, सातत्य न ठेवणे. आज सेवा, उद्या कंटाळा, परवा विसर. स्वामींची सेवा म्हणजे परीक्षा आहे सातत्याची. चूक चौथी, सेवा करताना चुकीचे नियम पाळा. घाईघाईत पूजा करू नका, मन दुसरीकडे, मोबाईल हातामध्ये. अशा सेवेला मनाचा सहभाग नसतो. चूक क्रमांक 5, अहंकाराने सेवा करणे. मी रोज माळ करतो, मी इतकी सेवा करतो, मी तितकी सेवा करतो. स्वामींना नम्रता प्रिय आहे, गर्व नाही. चूक 6, दुसऱ्याशी तुलना करणे. त्याला लगेच मिळालं, माझं का नाही झालं? स्वामी प्रत्येकाला त्याच्या वेळेवर देतातच. चूक 7वी चूक, पवित्रता न पाळणे. सेवा करताना वाईट बोलणं, वाईट विचार, मत्सर हे सर्व सेवा अशुद्ध करतात. ह्या सर्व सेवा अशुद्ध करतात. चूक 8वी, नियम मोडून सेवा करणे. एक दिवस नियम, दुसऱ्या दिवशी विसर. स्वामी सेवा म्हणजे शिस्त आहे बरं का. चूक 9वी, फक्त दिखाव्यासाठी सेवा करणे. लोकांनी पाहावं म्हणून, फोटोसाठी, व्हिडिओसाठी. स्वामी भाव पाहतात, प्रसिद्धी नाही. चूक 10वी, सेवेनंतर अधीर होणे. आता लगेच फळ मिळालं पाहिजे. स्वामी कधी उशीर करत नाहीत, ते तयारी करत असतात. स्वामींची सेवा केल्यावर फळ कसे मिळते? स्वामी सेवा फलदायी होते जेव्हा सेवा निस्वार्थ असते, मन शांत असतं, विश्वास अढळ असतो, सातत्य असतं, अहंकार शून्य असतो. स्वामी सेवा कधीच वाया जात नाही. कधी समस्या दूर होतात, कधी मार्ग सापडतो, कधी मन शांत होतं, तर कधी संकट टळतं. हे सगळं म्हणजेच सेवेचं फळ आहे. स्वामींना कोणती सेवा सर्वात प्रिय आहे? स्वामींना सर्वात प्रिय आहे भक्ती, विश्वास, नम्रता आणि संयम. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तू मला रोज फुलं नकोस देऊ, पण तुझं मन स्वच्छ ठेव. मैत्रिणींनो, जर तुम्ही आज सांगितलेल्या चुका टाळल्या आणि मनापासून स्वामींची सेवा केली तर लक्षात ठेवा, श्री स्वामी तुमच्याकडे पाठ फिरवत नाहीत. जय जय श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.